मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खटला चालवण्याकरता ईडीला राज्यपालांची मंजुरी। मुंबई पालिका मुख्यालय नूतनीकरण 14 वर्षांचा काळ आणि 120 कोटींनंतर ही कामं पूर्ण। फुरसुंगीच्या कचरा डेपोत बाधित शेतकऱ्यांना भूसंपादकाची रक्कम ही न दिल्याचं प्रकरण, न्यायालयाचे पुणे महापालिका आयुक्तांची खुर्ची जप्तीचे आदेश। कचरा वाहतुकीकरता पुणे महानगरपालिका 250 वाहनं भाडे तत्वावर घेणार। फुरसुंगीतल्या उरईमध्ये 500 मेट्रिक टन कचरा प्रकल्प तसंच चिकन वेस्ट प्रकल्पाला सुद्धा विरोध। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा। अमरावतीत कर्जमाफीच्या यादीतील तफावतीमुळे दिवसात आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळेंनी यादीची होळी करत नोंदवलाय निषेध। पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानसेवेची अमरावतीकरांना प्रतीक्षाच, नाईट लँडिंग अद्यापही नाही। पुणे महापालिका मालकीच्या मालमत्तांचं कोटींचं भाडं थकलं, जवळपास 35 कोटी थकबाकी असल्याचं समोर। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य, सलग 23व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास राज्यांना मुभा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। रस्ते अतिक्रमण मुक्त करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश। सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, लिव्ह इन नात्यातील महिलांना देखील मिळणार कलम 498 संरक्षण। नागपूरमध्ये होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची कठोर भूमिका। जैविक पालकांनी संमतीनं दत्तक दिलेलं मूल हे अनाथ किंवा सोडून दिलेलं ठरत नाही, नागपूर खंडपीठाचा निर्वाळा। एफडीएच्या आदेशानंतर शाळांच्या परिसरात जंक फूड आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील निर्बंधाची अंमलबजावणी सुरू। मध्यान्ह भोजनावर देखील एफडीएची नजर, प्रत्येक शाळेतील भोजनाची होणार महिन्यातून 2 वेळा तपासणी। बंधू अशोक करा समता पतसंस्थेचं बनावट 100 खाते प्रकरण आणि या प्रकरणी एसआयटीकडून समता पतसंस्थेचे व्यवस्थापक मिलिंद वनकर यांना अटक। दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार, बायका रेल्वे उड्डाणपुलाचं 75% काम पूर्ण। मुंबईतील वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कोस्टल रोड प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य। मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टोच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ, वातावरणाचा मुंबईकरांवर परिणाम। नालासोपारा श्रीवर्धन मार्गावर गळकी बस, मनसेनं केलाय आरोप। डिजिटल स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीज बिलाविरोधात भीम आर्मी आक्रमक। नंदुरबारमध्ये 88 दिव्यांग बांधवांना जवळपास 50 लाख रुपये किमतीच्या ई सायकलचं वाटप। कोल्हापूरमध्ये संत बाळूमामा देवस्थानातील आर्थिक घोटाळा प्रकरण, संशयित आरोपी अद्यापही मोकाट। कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर मंदिर संवर्धनाकरता मंजूर 44 कोटींच्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे, खिद्रापूर याचिकेत कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश। सांगली, मिराज, कुपवाडा शहरात कडकडीत बंद, वाढीव घरपट्टी विरोधात एल्गार। राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू झाल्याच्या समर्थनार्थ सांगली शिवतीर्थावर आनंदोत्सव। भंडारा जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा, शिक्षक नसल्यानं जिल्हा परिषदेची शाळाच बंद। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात 17 तक्रार अर्ज दाखल। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरण, आणखी एका आरोपीला अटक। पुण्यातील लोहगावमध्ये बिबट्याची दहशत, परिसरात घबराट। पुण्यातील जुना आरटीओ चौक ते नायडू रुग्णालय या ठिकाणी 10 ते 15 वाहनांचा अपघात, मोठ्या प्रमाणावर चिखल आणि वाहनांचं ऑईल। अभिनेता आमिर खान धमकी प्रकरण, धमकीच्या व्हायरल व्हिडिओच्या संबंधाचा तपास सुरू। पुणे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गेंविरोधात वॉचमनला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण, घटना सीसीटीव्हीत कैद। नाशिकच्या नांदगावच्या मुख्य बाजारपेठेत 2 वळूंचा हैदोस, परिसरात घबराट। पावसात नंदुरबारच्या रस्त्यांची दुरवस्था, करण चौफुलीत 2 फूट खोल खड्डे। नंदुरबारमधील वाल्हेरी धबधबा प्रवाहित, वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी।
राज्यातील धरणसाठा 69% उंबरठ्यावर. जलसंपदा विभागानं जाहीर केला अहवाल. वर्धा इरई झरपट नद्यांचा पूर ओसरताच शेतीचं नुकसान आलं समोर. खासदार अमर काळेंकडून चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर भागाची पाहणी. कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद. फार्मर आयडी तातडीनं काढून घ्यावा आणि बँकांमध्ये विनाकारण गर्दी करू नये, हिंगोलीतल्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांच्याकडून आलेल्या विनंतीनंतर हल्ला आता स्थगित. अमेरिकेनं घेतला निर्णय. अमेरिकेत टॅरिफवरून गदारोळ. 25 राज्यांनी नवीन कराराविरोधात खटला केला दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.